सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. उन्हाळा विशेष शरीराला थंडावा देणारे जेवण ही सिरीज आपण बनवत आहोत. त्यामध्ये आज आपण बनवणार आहोत मुगाची भाजी. ही शरीराला थंडावा तर देतेच आणि पचायला सुद्धा अतिशय हलकी असल्यामुळे ही उन्हाळ्यामध्ये याचं सेवन नक्की करावं. तर आपण आज बनवणार आहोत कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये मुगाची भाजी. याला आपण कोणतंही वाटण वापरणार नाहीये. तर पटकन आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे घेतलंय कुकर आणि कुकरमध्ये आपल्याला घ्यायचंय 2 ते 3 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायची राई. राई तडतडली की मगच आपल्याला घालायचंय जिरे. सगळ्यात शेवटी आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे. फोडणी छान बसली की यामध्ये एक कांदा आणि एक बटाटा फोडी करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. सोबतच मीठ घातलेलं आहे, हळद आणि मिरची पावडर तुमच्या चवीनुसार जसं तिखट आवडत असेल तसं. आता इथे तुम्ही एखादा तुमच्या साठवणीतला कुठला मसाला वापरलात तरी सुद्धा चालणार आहे. आता मिरची पावडर आपल्याला 1-2 मिनिटं तेलावरती छान परतून घ्यायची आहे. त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती मिरची पावडर परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मूग. तर हे मूग मी ते रात्रभर भिजवून घेतले होते. कमीत कमी 7 ते 8 तास तरी मूग भिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते पटकन शिजतात. मूग सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं या मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचे आहेत, म्हणजे मुगाला सगळा मसाला व्यवस्थित लागला जातो. आता 2 ते 3 मिनिटं मूग परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे. आता पाण्याचं प्रमाण तुम्हाला भाजी जशी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्या हिशोबाने करायचं आहे. तर बघा इथे पाणी घालून झालेलं आहे. जास्त पाण्याचा वापर मी केलेला नाहीये, कारण ही भाजी थोडी सुकी अशीच आमच्याकडे खाल्ली जाते. एकदा मिक्स करून कुकरचं झाकण लावायचं आहे आणि हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. दुसऱ्या शिट्टीनंतर गॅस लगेच बंद करायचा आहे. कुकरची वाफ पूर्णपणे निघून गेल्यानंतरच कुकर उघडायचा आहे. तर बघा मुगाची भाजी छान व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे आणि पाणी सुद्धा मी जास्त वापरलेलं नाहीये. तुम्ही बघू शकताय छान असे मूग सुद्धा शिजले जातात. मी तुम्हाला मूग आणि बटाटा दोन्ही कसे शिजलेत ते दाखवते. मूग बघा अगदी मऊसूद असे शिजले जातात आणि बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजला जातो. तर या पद्धतीने घाई गडबडीच्या वेळी तुम्ही मुगाची भाजी वाटण न वापरता कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्ये बनवू शकता. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आता आपण वाढूया ताट. तर इकडे मी घेतली आहे बीट, गाजर आणि कोथिंबीर घालून फक्त आज केलेली आहे कोशिंबीर. लिंबू पिळलेला आहे त्यावरती. ताक घेतलेला आहे, मुगाची भाजी, अर्धी भाकरी, साधा भात, साधं वरण आणि त्यावरती तूप. तर आज मी इथे एक स्वीटचा तुकडा म्हणून कलाकंद घेतलेला आहे. याची रेसिपी सुद्धा मी चॅनलवरती शेअर केलेली आहे, नक्की चेक करा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.